नागपुरात दुप्पट पैसे मिळवून देण्याचा आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5नं पर्दाफाश केलाय। 50,000 रुपयांच्या मोबदल्यामध्ये 2 लाख रुपये मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या 7 आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमध्ये बनावट नोटांचे बंडल, मोबाईल फोन आणि 2 4-चाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत। ही कारवाई नंदनवन परिसरात करण्यात आली। परवेज अहमद उर्फ शरीफ पटेल हा आपल्या बिलाल एंटरप्राइजेस कार्यालयातून फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचं तपासात समोर आलंय। आरोपी हे 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलच्या वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवत असत आणि मधोमध साधे कागद भरत असत। त्यामुळे संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचा असल्याचा भास निर्माण केला जात होता। यानंतर 50,000 रुपये दिल्यास 2 लाख रुपये परत मिळतील असं आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढलं जात होतं। एका तक्रारदारालाही अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती। त्यानुसार युनिट क्रमांक 5नं सापळा रचला आणि आरोपींना रंगेहात पकडलं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी बनावट नोटांचे बंडल्स, अनेक मोबाईल फोन, होंडा सिटी कार, बोलेरो वाहन आणि इतर साहित्य असा एकूण 20 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या टोळीचा मुख्य सूत्रधार हा परवेज अहमद असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून त्याच्या विरोधात यापूर्वीही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। सर्व आरोपींच्या विरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर परभणी आणि हिंगोली येथील 2 आरोपींचा शोध सुरू आहे। ती टोळी आम्हाला मिळून आली। ते काय करायचे की ते नागरिकांना आमिष दाखवायचे आणि त्याच्यामधून ते 4 पटीचा आमिष दाखवायचे आणि आमिष दाखवल्यानंतर ज्यावेळेला कंप्लेंट त्या ठिकाणी जाईल त्यावेळेला त्यांची जी ओरिजिनल रक्कम आहे ते रक्कम ते एकतर ते फसवून त्यांच्याकडून काढून घ्यायचे किंवा पोलीस आले असे सांगून त्या ठिकाणी त्यांना पळवून लावायचे। असं करून त्यांना जे फसवण्याची ती टोळी होती अशा कंप्लेंट आली होती। त्याप्रमाणे हे गुन्हा दाखल केलेला आहे। 7 आरोपी अटक केलेला आहे। बाकी काही आरोपी वॉन्टेड आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 आरोपींचे 2 वाहने, 2.5 लाख मुद्देमाल आणि त्यांचे जे बोगस त्यांनी बंडल नोटांचे केले होते ते सुद्धा त्यांनी त्यांचे पकडलेले आहेत। पुढील कारवाई सुरू आहे।